वस्तुस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी असलेले वैदिक सिद्धांत शोधक सकल साधक जनबोधक संसार गतिरोधक पंढरी पथ साधक जगद्गुरु तुकोबराय महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील आमच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या गाथेनुसार मागणीपर प्रकरणातील अभंग आहे। प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबराय हे भगवंताच्या पायाजवळ राहण्यासाठी काही सात्विक धैर्याची गरज आहे, त्या धैर्याची मागणी आजच्या अभंगात करतात। विठ्ठल विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे। पुण्यपावन मावळ आणि खेड या दोन तालुक्याच्या सीमेवर वसलेला आपला जगद्गुरु तुकोबरायांच्या पादस्पर्शाने पावन झालेला आपला भामचंद्र डोंगर आणि या भामचंद्र डोंगरावर गेली अनेक वर्षापासून चालत आलेला खेड आणि मावळ तालुक्यातील भामचंद्र डोंगराच्या परिसरातील अनेक गावांतील सद्भाविकांनी भाविक वृंदांनी सज्जनांनी वारकऱ्यांनी प्रारंभित केलेला हा जगद्गुरु तुकोबरायांच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेला मार्गशीर्ष मासातील अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये माझ्या वाट्याला ही आलेली जागराची मागणीची उपांत्य कीर्तन सेवा आणि या सेवेसाठी उपस्थित असलेला सर्व दोन्ही तालुक्यातील भामचंद्र डोंगर परिसरातील पंचक्रोशीतील मातृवर्ग पितृवर्ग गुणीजन गायक वादक परिसरातील ज्येष्ठश्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार राजकीय पारमार्थिक सामाजिक शैक्षणिक औद्योगिक सगळ्याच स्तरावरील मंडळी या उत्सवाला हजेरी लावतात। या वर्षी उत्सवाचं विशेष आकर्षण म्हणजे आपल्या सर्वांचे श्रीगुरु बृहन महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकारांचे आद्य श्रीगुरु सद्गुरु शांतीब्रह्म मारुती बाबांची पावन उपस्थिती या सप्ताहाचं विशेष आकर्षण आहे। विठ्ठल विठ्ठल बाबांचं काय प्रेम बसलं या डोंगरावर कोण जाणे। मी बोलणार आहे पुढं। असा एक पुण्य पावन परिसर महाराजांच्या पादस्पर्शाने पावन झालेला परिसर आहे आणि त्या परिसरात हे पारायण आहे। सर्व आमच्या संस्थेचे गुणीजन मंडळी इथं उपस्थित आहेत। भामचंद्र डोंगराचा काही इतिहास आगळा वेगळा आहे। जगद्गुरु तुकोबरायांचं जेवढं काही चरित्र ज्या ज्या संतांनी लिहिलं असेल त्या सर्व संतांनी भामचंद्र डोंगराला धरूनच लिहिलेलं आहे। विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांच्या चरित्रातली जी काही त्यांच्या चरित्रातली जी काही सुवर्ण अक्षर आहेत त्या अनेक सुवर्ण अक्षरांपैकी कित्येक सुवर्ण अक्षर भामचंद्राच्या वर्णनामध्ये आलेली आहे। भामचंद्र डोंगराचं काही वैशिष्ट्य आगळं वेगळं आहे। आपण जी साधना करतात ही अतिशय चांगल्या जागेत करतात। महाराज कोणत्या जागेत साधना करावी याचं फार मोठं वैशिष्ट्य आहे शास्त्रामध्ये। या डोंगराची काही वैशिष्ट्ये आहेत। हा भामगिरी आहे। या गिरीवराची काही वैशिष्ट्ये आहेत। सर्वात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांची ही साक्षात्काराची भूमी आहे। दुसरं वैशिष्ट्य महिना वारकऱ्यांच्या पादस्पर्शाने पावन झालेला आहे। तिसरं वैशिष्ट्य साधक जनांनी रहिवास केलेला आहे। अनेक प्रकारची वैशिष्ट्ये आपल्याला पाहता येतील। सर्वात पहिलं वैशिष्ट्य जगद्गुरु तुकोबरायांचा साक्षात्काराची ही भूमी। तुकोबरायांचं जीवन जर सांगू गेलो आपण तर आमचे संत कवी महिपती महाराजांनी तुकोबरायांचं सर्वात महत्त्वाचं चरित्र लिहिलंय। फारच सुंदर लिहिलंय। महाराज खडान खडा माहिती सगळ्या प्रसंगाला अभंग कसे जुळतात ते जुळून दिले त्यांनी। जगद्गुरु तुकोबरायांची जीवनचरित्र आपण पाहत असताना तुकोबरायांच्या जीवनचरित्राचा धांडोळा घेत असताना सर्वात पहिला धागा सापडतो देहूगाव। महाराजांच्या पादस्पर्शाने पावन झालेली काही स्थळं आहेत। महाराजांनी जास्तीत जास्त आपल्या जीवनातला काळ कुठं कुठं घालवला एक म्हणजे देहूगाव, दुसरा आहे लोहगाव, तिसरा आहे घोरवडा डोंगर, चौथा आहे भंडारा डोंगर आणि पाचवा आहे भामचंद्र डोंगर। याच्यात क्रम नाही, असं काही क्रम नाही 5 नंबरला भंडारा भामचंद्र आहे असं नाही। याचे क्रम नाही, फक्त मी तुम्हाला शेवट मला भामचंद्र सांगायचा आहे।
महाराजांच्या जीवनातले जे काही अमृताचे क्षण गेले त्यातला महत्वाचा क्षण जीवनातील साक्षात्काराचा क्षण आहे। जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण किती धन कमवलं, किती मान कमवला, आणि धनाच्या कमवण्यासाठी जे क्षण घालवले, मानाच्या कमवण्यासाठी जे क्षण घालवले, कामनेच्या कमवण्यासाठी जे क्षण घालवले, या क्षणाला काही महत्व नाही। सर्वात महत्वाचा क्षण म्हणजे भगवत साक्षात्काराचा क्षण आहे। येथील जे एक घडी तये जोडी पार नाही। इतरत्र जे आयुष्य जातंय ते आता मज वाटत असे भय, दिवसेंदिवस चालत जाय, येथे म्या येऊने केले काय, नाही तुझे पाय आठविले। परंतु जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनातला सर्वात महत्वाचा साक्षात्काराचा क्षण जो महाराजांच्या जीवनात उदयाला आला तो याच पवित्र डोंगरावर आलाय। विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायाला साक्षात्कार कुठं झाला? त्या डोंगरावर तिथे एक अभंग लिहिलेला आहे बघा, वर गुहेत, फार गोड अभंग आहे तो। अभंग काय म्हणावं, पण आमच्या संस्थेच्याही गाथ्यात नाही, देवडीकराच्याही प्रतीत नाही, पण जे देवडीकर प्रत वाचवतात तेही तो अभंग मानतातच, जे संस्थेची प्रत वाचतात तेही ते अभंग मानतात। आपल्या वारकरी संप्रदायात काही प्रती प्रमाण मानलेल्या आहेत। आमच्या जोग महाराजांची प्रत प्रमाण मानली शंकर महाराज, आमच्या देहूकरांची प्रत प्रमाण मानलेली, वास्कराची मंचरी प्रत प्रमाण मानलेली, गंगू काका शिरवळकराच्या फळावर माठावर असलेली जी शिरवळकरांची प्रत आहे तीच पुढे कराडकरांनी छापली, तर तीही प्रत प्रमाण मानलेली। जरी या प्रतीत तो अभंग दिसत नसल तरी हे सगळ्या प्रतीचे अभिमानी माणसं, हे एवढे अभिमानी माणसं आहेत महाराज, या प्रतीचे अभिमानी त्या प्रतीतल्या अभंगाला मानत नाहीत, त्या प्रतीतल्या अभिमानी या प्रतीतला, आता काय सांगावं लय कठीण आहे। एकाने अभंगातला संत चरण रज लागत असं, तर तिथं काही देहुडीकर प्रतीचे अभिमानी माणसं होती, त्यांनी टाळ सुद्धा नाही वाजवला महाराज, हर अभिमानी ती माणसं, त्यांनी ती याचा धरी ना अभिमान, त्यांना मानलंच पाहिजे, त्यांनी ती परंपरा चालवलीच का नाही। पण असे सगळ्या प्रतीचे जे अभिमानी माणसं आहेत ना ते मात्र या अभंगाला सर्व निर्विवाद मानतात। त्याचं कारण तो अभंग आहेच तसा वजनदार। महाराजांनी जी साधना केली त्या साधनेचा परिपाक महाराजाला तिथं भेटलाय। 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार, भामगिरी पाठारी वस्ती जाण केली। महाराजांना इथं जी साधना केली महाराजांनी त्या साधनेचा परिपाक भगवंताने इथं येऊन महाराजांना पुण्य पावन असं दर्शन दिलं। भामचंद्र डोंगर म्हणजे महाराजांच्या साक्षात्काराची भूमी। विठ्ठल भामचंद्राला महाराजांचे पाय लागलेच लागले, पण भगवंताचे सुद्धा पाय लागले, आणि म्हणून पवित्र आहे हा डोंगर भामचंद्र डोंगर, एक साक्षात्काराची भूमी। पण साक्षात्कार झाल्यानंतर महाराज वैकुंठाला गेले, त्याच्यानंतर इथली साधना बंद पडू दिली नाही कोणी, मैना वारकऱ्यांनी। इथं मैना वारकऱ्याचे सप्ते असतात महाराज, हो कारभाऱ्याचे सप्ते येतं, रोकडोबा दादाचे सप्ते येतं, जेवढे मैना वारकरी येतं ते इथं येऊन 7-7 दिवस भजन करतात। तिची गुंफा आहे ना गुंफा, त्या गुंफेत साहेबराव नाना भजन करायचे बा, संपत बाबा भजन करायचे, असं भजन करायचे की त्या पाषाणातून पाजर फुटायचे महाराज, खाली चिखल व्हायचा महाराज। नाहीतर आमचं भजन 2 चिमण्या पुढे येतात चाव 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 करतात बघा, ते बरं आहे, तुम्ही तिकडून चाली म्हणतात ते चांगली गोष्ट आहे। त्यांचं असं भजन होतं की अंगातल्या घामाने त्या पाजर फुटायचं त्या पाषाणाला, खाली चिखल व्हायचं, त्या चिखलात ते वारकरी भजन करायचे। या परिसरातले अनेक भाविक त्यांना अन्नदान करतात, तिथे बसलेले असतील, ते खालून डोक्यावर भाकरी घेऊन जातात महाराज। वर जायला रोड नाही ना, ती एक चांगली जमीचीच बाजू आहे महाराज, नाहीतर हे सगळे जोडपेच वर जाते महाराज, आणि तुम्हाला त्यांना धरून खाली आणावं लागेल। वर रोड नाही ना, लय चांगली बाब आहे। विठ्ठल एक जोडपं जर एकदा वर चढून गेलं ना ते पुन्हा येत नाही इथं, नाही नाही आपल्या डोक्याच बाहेरचा विषय नाही, इथं वर इतक्यावर आपल्या डोक्याच आपण खंडाळ्याला जाऊ पण इकडं नाही। एक जोडपं एकदा वर चढून खाली आलं घामच निघतोय महाराज, ते भामचंद्र येतो। महाराज इथं महिना वारकऱ्यांची साधना, इथं जे खाली मारुतीरायाचे मंदिर आहे तिथं 2 मारुतीरायाचे मंदिर आहेत, एक पुढचा मारुती आणि एक मागचा मारुती। ते मागचा मारुती प्राचीन मारुती बघा, या मारुतीची स्थापना रोकडोबा दादांनी केलेली बघा। रोकडोबा दादांनी ही मूर्ती पंढरपूरहून आणलेली, पंढरपूरला चंद्रभागेचं स्नान केलं, चंद्रभागेतून ही मूर्ती घेतली आणि पायी मूर्ती डोक्यावर घेऊन आले, ते काय गाडीत नाही आणली, आत्तासारखे गेले तासात आणि आले तासाभरात, डोक्यावर मूर्ती आणलेली ती बसवलेली। जागृत मारुती बघा,
नादी लागून बघा मग कळेल तुम्हाला. जागृत मारुती राय आहेत बघा तिथं. आणि म्हणून ही महिना वारकऱ्यांची भूमी, महिना वारकऱ्यांची. महिना वारकरी जो साधना करतात महाराज, ही जशी साक्षात्काराची भूमी भामचंद्र, तशी महिना वारकऱ्यांची भूमी. जशी महिना वारकऱ्यांची आहे तशी साधकांची भूमी. इथं अनेक साधक येतात, माझ्या अंगावर शहारे येतात सांगताना महाराज. अनेक साधक येतात महाराज. कोणी गाथा पाठ करतंय, कोणी ज्ञानेश्वरी पाठ करतंय. बघा इथं उभे आहेत, हे बघा ते भारत बाबा, जर थोडे मागवा चिल्या महाराज, तेव्हा ते बाळे बघा वाळलेलं, फू केलं तर उडून जाईल. गाथा पाठ आहे बघा, गाथा जोरदार टाळ्या वाजवत्या बाळा. अजून एक बाळे कुठे गेलं ते माऊली, माऊली बारके तेव्हा थोडं मागवा, असं थोडं पुढे या, पुढे या. हे माऊली गोसेवक माऊली यांची ज्ञानेश्वरी पाठ आहे बघा. बरं कुस्ती खेळायला असं आहे, तुम्ही कोणी उठान कुस्ती खेळा, नाही तुम्हाला पहिलवान जोग महाराज पहिलवानाच्या संस्थेतला आहे महाराज. कुस्ती खेळायला एक नंबर आहे महाराज. ही साधकांची भूमी. कोणी गाथा पाठ करतोय, कोणी ज्ञानेश्वरी पाठ. इथं साधक तसा राहतच नाही महाराज. राहायला आणि मोकार जर राहायला लागला तर तुकाराम महाराज त्याची खना नारळाने वटी भरीत काढून देतो. आणि मोकार साधक राहणारच नाही इथं महाराज. हो, मी संस्थेत बसायच्या अगोदर 1 वर्ष इथं होतो महाराज. संस्थेत मी 4ला बसलो. 2003 साली आम्ही इथं होतो महाराज. इकडं मधुकरीला जायचो, काहीच नव्हतं इथं. भोकाड होतं, लय कंपन्या झाल्या जोरदार. आता काय सांगावं, मोकळ्या जमिनी लोक फोकाट द्या घ्या म्हणत होते, पण आम्ही घेणारी माणसं नाहीत म्हणा. खरंच तुमचं घर सांगू का, हे तुमचं भाग्य आहे. तुकाराम महाराज तुमच्यावर कृपा झाली महाराज. काय उगत होतं या जमिनीत, माणूस आखा माणूस रावला तरी काय नाही उगायचं महाराज. काहीच उगत नव्हतं ह्या जमिनीत. महाराजांची पुण्य आज तुम्ही सगळे श्रीमंत झाले. सगळी पुण्य या महाराजांची. विठ्ठल साधकांची भूमी, साधकांची. हे सगळे साधक इथं आत्मसाधना करतात. कोणी गाथा पाठ करतंय, कोणी ज्ञानेश्वरी पाठ करतंय, कोणी गीता पाठ करतंय, कोणी संस्थेत बसायच्या अगोदर थांबतंय, तो कोणी संस्था झाल्यानंतर थांबतंय महाराज. अनेक आम्ही इकडं मधुकरीला जायचो. ती आई माझ्या डोळ्यापुढे बघा, आता जवळजवळ त्याला 20 वर्ष झाले. आम्ही इकडं मधुकरीला जायचो. त्या आई अशा होत्या, काय सांगायचे महाराज. 2 भाकरी मधुकरी तर द्यायच्या, पण अगोदर जेव घालायच्या आम्हाला. म्हणजे बाळाओ इथं जेवा, जेव घालायची ती माई. त्या आई आता ते काय आता 20 वर्षात काय पुला खालून पाणी किती गेलं कोण झाले ते आता माझ्या डोळ्यापुढे बघा. ती आई, त्या आई आम्हाला जेव घालायची इथं. आधी माझी परवा इथं जेवा तुम्ही. अरे तुम्ही शास्त्र पाठ करता म्हणले. आणि परत 2 भाकरी बाजरीच्या, पावट्याची आमटी. एखादा पावटाले जोरदार बघा. खरं सांगू, आम्ही आज महाराष्ट्रभर कीर्तन करतो, पण तुमची मधुकरी खाऊन करतो त्याचा आम्हाला बी अभिमान आहे. आज आम्ही महाराष्ट्रात चमकतोत ना, ही सगळी पुण्य आहे तुमची. इमारत किती मोठी आहे याच्यापेक्षा तिचा पाया किती भक्कम आहे हे पाहावं लागतो. आज इथून जेवढे कीर्तनकार अभ्यास करून बाहेर जातात ना, हे सगळ्याचा पाया तुम्ही भरलेला आहे महाराज. तुमच्या घरातून जी मधुकरी येते हे महाराज तुकोबरायांसाठी दिलेलं अन्न, अन्नप्रसाद. ही साधकाची भूमी महाराज. मी एवढं का सांगतोय, हे बुवा इथं राहिलेलं आहे म्हणून, नाही तर दुसरे बुवा काय म्हणतात तुकाराम महाराज, तुला काय माहिती इथलं, तू होता की इथं राहिला. इथं राहणाऱ्याला जेवढं माहिती तेवढं बाहेरच्याला काय माहिती. त्यांनी सांगायचं मी तिकडे बांधकाम काढेन, तुम्ही भाडा पावते. अरे इथलं सांग, तिकडं काय सांगतो. विठ्ठल विठ्ठल. ही महाराजांची साक्षात्काराची भूमी 1, ही महिना वारकऱ्यांची भूमी 2, ही साधकांची भूमी 3, आणि 4थी गोष्ट म्हणजे ही आता वारकरी शिक्षण संस्थेचं माहेरघर झालं. कोरोना आल्यानंतर आळंदीमध्ये संसर्ग वाढला. सुरुवातीला आळंदीत संसर्ग नव्हता. जवळजवळ चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावणापर्यंत दिलीप महाराज श्रावणापर्यंत संसर्ग नव्हता. नदीच्या पलीकडं कोरोना होता, अलीकडं नव्हता. अलीकडं नाही, पलीकडं पॉझिटिव्ह निघायचे. इंद्रायणीच्या अलीकडे इकडे निघायचे, इंद्रायणी नगरला. पण आळंदीत नव्हते निघत महाराज. आळंदीचे लोक थोडं हात ढिला सोडा लोकांनी, मग ते नदीच्या पलीकडे जायला लागले, मग तेही पॉझिटिव्ह निघायला. संपूर्ण आळंदीचं श्रद्धास्थान आम्ही ज्ञानोबराय समाधीत मानतो, आणि आम्ही ज्ञानोबराय बाहेर मानतो ते मारुती बाबांच्या रूपात. आणि मग संपूर्ण संप्रदायाने, संपूर्ण कीर्तनकारांनी विचार केला की बाबांना कुठंतरी सुरक्षित जागा भेटली पाहिजे. मग कुठं जावं. संपूर्ण महाराष्ट्राचं आशा केंद्र बाबा आहे. आणि मग बाबांना या स्थळावर आले. खरं सांगू, 2 वर्ष वारकरी शिक्षण संस्था भामचंद्रवर भरली महाराज. हो, विशेष आहे का नाही. बाबा इथं पाठ सांगायचे, चांगदेव 65, अमृतानुभव. तुम्ही राहायचे ऐकायला, शंकर महाराज ऐकायला राहायचे महाराज.
बाबा इथं मला असं वाटायचं आता पुढच्या ज्यावेळेस पुढचं युग येईल ना, तर पुढच्या युगात वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज भामचंद्रच काढतील बाबा. पुढच्या युगात बाबा इथं राहायचे महाराज. काय तुम्ही पुण्य पावन मंडळी, बाबासारखं व्यक्तिमत्व तुमच्या गावात राहावं, तुमच्या घरात राहावं, तुमच्या अन्नप्रसाद. बाबांचं काय वैभव आहे तुम्हाला इथं नाही कळायचं. कुंभमेळा असतो, कुंभमेळा लाखोनी कोटीने माणूस राहतोय, कोटीने. आणि त्या कोटीने माणसं हाकणारे जे संन्यासी इथं, ते संन्यासी बाबाला पाहिलं का वाळवंटात धुळीत दंडवत घालते, धुळीत. हो, बाबांना ऐरावतावर हत्तीवर बसून मिरवणूक. ते संन्यासी ज्ञानबा तुकाराम लुंगवर, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. एवढं मोठं हिमालयाचं उत्तुंग एक ते एक भामचंद्र, हे हिमालय तुम्हाला प्राप्त झाले. विठ्ठल विठ्ठल. लुंग्या सुंग्याला पाहून काय परमार्थ करावा, जातिवंत साधूला पाहून परमार्थ करावा. सगळ्या कीर्तनकाराचे ते जनक आहेत, सर्व कीर्तनकाराचे ते श्रीगुरु आहेत. मोठं पुण्य आहे महाराज तुमचं. बाबांनी तुमच्या गावात राहावं, सगळ्या साधकांना घेऊन राहावं. इथं वारकरी शिक्षण संस्थाच आली. आमची संस्था एवढ्या दिवस बाहेर कुठंच राहिली नाही महाराज. काय या डोंगराची पुण्याई, तुमच्या घरांची पुण्याई. तुमच्या घरी राहावं, जेवावं, झोपावं. मोठे पुण्यवान माणसं आहेत. म्हणून आज मी तुम्हाला काही सांगायला नाही आलो. मग आमच्या बाबांची ज्या परिसराने सेवा केली त्या वारकऱ्यांचं दर्शन घ्यायला आलोय. विठ्ठल. पुण्य पावन भामचंद्र परिसर, श्री गुरु बाबांची पुण्यवान उपस्थिती. आता मला सुरुवातीला हातपाय थरथर कापत होते, बाबांपुढं काय बोलायचं. पण मी मनात घाबरलो नव्हतो. का घाबरलो नव्हतो, वाघाला अख्खा जंगल घाबरतं, पण वाघाची पिलं वाघाच्याच मांडीवर खेळत आहेत मला. आम्ही वाघाची पिलं आहेत, वाघाचे बछडे येतं. आणि म्हणून तसा बाबांचा सात्विक धाका आमच्यावर असतोच. सगळी परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, कोणाचाही मी नामोल्लेख करणार नाही. आणि तुम्ही तशी माझ्याकडून अपेक्षा ठेवू नका. विशेष म्हणजे तुम्ही यावर्षी काही गोष्टीचा आणखीन चांगला बदल केला. मी 2 वर्षापूर्वी कीर्तन इथं केलं होतं, 9 ते 11 होतं. आता ती वेळ राहिली नाही. आपण सुशिक्षित परिसरातली माणसं इथं 9 ते 11 म्हणजे लई जुनं. काही लोक म्हणतात आमची जुनी परंपरा होती. अरे हो, तुझे बाप दादे सपरात राहत होते, तू बांगला बांधला हा, आणि आता तुला 9 ते 11चं 7 ते 9 करायला काय जड चाललंय. आणि म्हणून तुम्ही 7 ते 9 केलं, हे एक चांगलं केलं एक. आणि दुसरी गोष्ट, सगळा कंपनीचा माल भरलाय बघा. हा, ते एक चांगलं केलं. चांगली माणसं. हे डोंगर भामचंद्र डोंगर आहे. इथं जगद्गुरु तुकोबारायांची ज्ञानाक्षर जन्माला आली, ज्ञानामृत जन्माला आलं. आणि त्या ज्ञानामृताच्या भूमीत ज्ञानामृत ज्यांनी टिपले त्यांनाच बोलवलं पाहिजे वाढायला. हो, दुसरे काय बोलवायचे ते बोलवायचे, दहाव्याला, वर्ष श्राद्धाला, बिगर माळकऱ्यांच्या. त्यांच्यासाठी ते ठेवलेलेच आहेत ना, त्यांच्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम आहेत. पण हे ज्ञानपीठ आहे, ज्ञानपीठ. जगद्गुरु तुकोबारायांनी संपूर्ण भारतवर्षाला ज्ञानामृताचे कणिया ज्ञानपीठातून वाटलेत महाराज. पुणे विद्यापीठापेक्षा हे वजनदार ज्ञानपीठ आहे. विठ्ठल. ज्ञानामृताची कण मांडणारीच मंडळी असावी. आता मीही या ज्ञानपीठाला पाहून माझा लांबलेलं प्रास्ताविक आखडत घेतो. तुम्हा सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नमस्कार करतो. श्री गुरु बाबांच्या चरणी विनम्र भावाने नमस्कार करतो. अभंग मागणीपर आहे. आपल्या वारकरी संप्रदायात उपांत्य कीर्तन मागणीचं असतं. 7 दिवस सेवा करायची आणि 7व्या दिवशी मागणं मागायचं. आणि मागणं भगवंत उद्या काल्याच्या रूपाने ते आपल्याला देत असतात. म्हणून अभंग मागणी प्रकरणातील रहाने ते पायापासी आनिका रशी विटोनी आयसा धीर देई मना नारायणा विनवितो. मी तसा थकलेला गडी आहे, कारण आज आम्ही चढ उतार करत चालत. आमची सध्या अलंकापुरी पंचक्रोशी प्रदक्षिणा चालू आहे. आळंदीहून मरकळला जायचं. मरकळचा मुक्काम झाल्यानंतर दुसरा मुक्काम चंदननगर, चंदननगरहून तिसऱ्या मुक्काम पाषाण, चौथा मुक्काम गहुंजे, गहुंजेहून 5वा मुक्काम आमचा काल थोपटवाडीला होता. आज 6वा मुक्काम आमचा होलेवाडी राजगुरुनगरला. उद्या 7वा मुक्काम केंदूरला कान्हो पाटकांच्या दारात. आणि 8वा मुक्काम पुन्हा मरकळला, 9व्या मुक्कामाला आळंदीला. अशी 200 किलोमीटरची प्रदक्षिणा आम्ही 150 वारकरी आहेत महाराज. सगळे पाठांतरावाले. नाद नाही करायचा महाराज, हात नाही धरायचा, अशी माणसं आहेत. एक गोड भजन चालतं. पाठ आम्ही सकाळी बरोबर 6ला निघालो. आणि एवढी थंडी होती सकाळी महाराज, असं धुकं होतं की काहीच दिसत नव्हतं. पण ज्ञानोबरायची तुकोबरायची पुण्याशी कोण्या वारकऱ्याला ठेस सुद्धा लागली नाही महाराज. गोड भजन चालले. पंचक्रोशी प्रदक्षिणा आहे. आणि काय केरे वचन, हे पंचक्रोशी पुरातन
याशी युगे सांगता संपन्न चतुरान न जाणतस. फार प्राचीन ही पंचकृषी प्रदक्षिण आहे. तिन्ही डोंगराला प्रदक्षिण आहे ती. महाराज आम्हाला दोनदा भेटले. शंकर महाराज गहुंजाला येऊन भेटले. काल मेंढेवाडीतही त्यांनी आमचं स्वागत केलं. महाराजांचा गोड अभंग आहे. रहाणे ते पायापासी आणि का रसी विटोनी आयसा धीर दे मना नारायणा विनवितो. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या पायाजवळ राहण्यासाठी काही सात्विक धैर्याची मागणी आजच्या अभंगात मागतात. विठ्ठल या संपूर्ण मृत्यूलोकाचं जर आपण निरीक्षण केलं तर आपले गोष्ट लक्षात येईल की मृत्यूलोकातील मानवांचा राहण्याचा ताळेबंद जरा चुकलेलाच आहे. विठ्ठल मृत्यूलोकामध्ये मानवी जीवनाला आलेल्या माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत. अन्न, वस्त्र, निवारा ही मानवी जीवनाच्या 3 मूलभूत गरजा आहेत. या 3ही गरजा भागवत असताना माणसांचा काही मंडळींचा ताळेबंदात भागत्यात तर काही मंडळीच्या मात्र ताळेबंद चुकूनच भागत्यात. बरीच मंडळी अन्न, वस्त्र, निवारा याचा ताळेबंद आखूनच वाटचाल करतात. तर बऱ्याच मंडळीचा अन्न, वस्त्र, निवारा याचा नेमका ताळेबंद होकतो आणि मग त्यांच्या वाटचालीत सुद्धा तुम्हाला पडझड दिसून येईल. मृत्यू लोकामध्ये या 3ही गोष्टी चांगल्या असाव्यात असं प्रत्येकाला वाटतं. माणसाला राहायला चांगलं असावं, खायला चांगलं असावं, लिहायला चांगलं असावं असं प्रत्येकाला वाटतं. तुकोबराय सांगतात ल्यावे खावे बरे असावे सदैव हेच करी हावं संसारी. तुकोबराय म्हणतात चांगलं खायला असावं, चांगलं लिहायला असावं, चांगलं राहायला असावं असं प्रत्येकाला वाटतं. परंतु जसं वाटल तसंच घडल असंही काही नाही. एका जणाला वाटत नव्हतं का मी पुन्हा येईन, पण आला का बाबा? नाही आला. जसं वाटल तसं घडलच असंही काही सांगता येत नाही. आपल्याला खायला चांगलं असावं असं वाटतं, लिहायलाही चांगलं असावं असं वाटतं आणि राहायलाही चांगलं असावं असं वाटतं. पण नेमका याचाच ताळेबंद आपल्याला हुकलेला आहे. विठ्ठल खाण्याचा, लेण्याचा, राहण्याचा ताळेबंद आजच्या चिंतनात आपल्याला पाहायचा. आजच्या अभंगात राहण्याचा ताळेबंद आहे. कुठं राहावं अगदी अचूक महाराजांनी सांगितलेले बघा. सर्वात पहिली गोष्ट खाण्याचा ताळेबंद. आपण ज्यावेळेस घर सोडतो, एखाद्या गावाला जातो किंवा एखाद्या क्षेत्राला जातो, जात असताना घर सोडलं तर सर्वात पहिली गोष्ट काय आखडायचा? हात आखडायचा. घर सोडले ना आपण पहिला हात आखडायचा. कोणत्याही गावाला जाऊ, कोणत्याही क्षेत्राला जाऊ, जात असताना वेगळी हवा आहे, वेगळं पाणी आहे, वेगळं वातावरण आहे. ते आपल्या शरीराला मानवलच असं काही सांगता येत नाही. खाण्याचा ताळेबंद पहिला आखायचा आणि मग घर सोडायचं. पण बऱ्याच माणसाचा हा ताळेबंद घर सोडल्यावर नेमकाच होकतो महाराज. आता क्षेत्राचीच उदाहरणं देतो. ज्यावेळेस माणसं दिंडीला येतात, आल्यानंतर जी माणसं घरी नाश्ता करत नाही ते दिंडीत नाश्त्याचा आग्रह धरतात. खाण्याचा ताळेबंद सुचत नाही. दिंडीला निघालेली माणसं आता हात आखडावा माणसाने. पण ते जेवणाच्या बाबतीत आता नवीन ना, आपण दिंडीत आलो, वातावरण बदललंय, हवा बदललंय, पाणी बदलली, काही नाही महाराज. पहिला सकाळ सकाळ दिंडीत नाश्ता येतो. नाश्ता शब्दाचा अर्थच हा आहे. अश्नितम न अश्नितम इति नाश्ता. खाल्ल्यासारखंही वाटलं पाहिजे, न खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे, त्याला म्हणायचा नाश्ता. पण दिंडीत आलेली माणसं नाश्ता काष्टा फिटूस तर नाश्ता आता काय ताळेबंद आहे काय? अरे वातावरण बदललंय, हवा बदललंय, पाणी बदललंय, माणसं नाश्ता असा करते. मग आता नाश्ता चांगला झालाय, मग आता दुपारी तरी हात आखडावा. दुपारी सुद्धा नाही, दुपारी डबल कोयता मारून गाडी भरते. आता जे उसावाली माणसं आहेत त्यांच्या लक्षात येईल डबल कोयता मारून गाडी कशी भरतात. मग आता सकाळ चांगली झाली, दुपार चांगली झाली, संध्याकाळी तरी हात आखडावा. पण आमच्या वैद्य बाबांच्या भाषेत दाबून जेवतो. वैद्य बाबा सांगायचे दाबून जेवणं म्हणजे पोट आणि कपाळ असं दाबून पाहतात माणसं. जोपर्यंत हे पोट कपाळाप्रमाणे निबर लागत नाही तोपर्यंत भरत राहतात. आणि मग आता वेगळं पाणी, वेगळी हवा, मग खाण्याचा ताळेबंद होकला, मग ते दुसऱ्या दिवशी दिंडीत दिसत नाहीत. मग ऊसात, डाळिंबाच्या बागात, बांधाच्या आड, तुका म्हणे यासीन लावी उशीर ले लोटा किचल झाली, आडणाऱ्या गाड्या भरधाव वेगाने सोड. काय कारण? खाण्याचा ताळेबंद हुकला.
खाण्याचा ताळेबंद नाही हुकला पाहिजे. रसना आनावरी तुका म्हणे टिंब टिंब वाहे. ताळेबंद हुकला रे हुकला काय असं होतं. विठ्ठल खाण्याचा ताळेबंद कसा आहे हे तुम्ही सांगा, मी कशाला सांगू. आयुर्वेदात खाण्याचा ताळेबंद सांगितला. चरक संहितेमध्ये चरक मुनीने काही खाण्याचा ताळेबंद सांगितला. एकदा चरक मुनी एका झाडाखाली बसले. पण चरक मुनीने जी चरक संहिता लिहिली यांचं ज्ञान कसं अबाधित आहे हे पाहण्यासाठी परीक्षक कोण आले माहिती का? स्वर्गातून देवांचे डॉक्टर आले. कोण? अश्विनी कुमार. अश्विनी कुमार पक्षाची दोन रूप घेऊन बसले तिथं. अश्विनी कुमार दोघं आहेत, दोन पक्षी येऊन बसले. ते दोन्ही पक्षी या चरकांचं किती अबाधित ज्ञान आहे आरोग्याच्या बाबतीत हे पाहावंच तपासून. काय माणसं असतील महाराज, काय परीक्षकन, काय विद्यार्थी सुद्धा असतील महाराज. ते बसले ते दोन्ही अश्विनी कुमार आणि त्यांनी 5 प्रश्न विचारले पक्षाच्या आवाजात. कोणाला? चरक मुनीला. कोरुक 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 कोरुक. ते चरक मुनी होते महाराज. त्यांनी लगेच उत्तर दिली. कह अरुक. रुक म्हणजे रोगी, अरुक म्हणजे निरोगी. कह अरुक म्हणजे कोण निरोगी राहू शकतो, कोण निरोगी पक्षी विचारतात. कोण निरोगी राहू शकतो, कोण निरोगी राहू शकतो. पक्षाने 5 वेळा उच्चारले. लगेच चरक मुनी होते ते महाराज. त्याने फडफड फडफड उत्तर दिली. कोण निरोगी राहतो? ऐकण्यासारखं आहे, खरंच ऐकण्यासारखं आहे. खाण्याचा ताळेबंद फार महत्वाचा आहे. चरक मुनीने 5 सूत्र सांगितले. मितभोग, हितभोग, ऋतभोग, अभोग, अशाखभोग. ही 5 तत्व, 5 प्रकारचा ताळेबंद पाळणारा मनुष्य निरोगी राहतो. ज्याला निरोगी राहायचंय, उभ्या आयुष्यात ज्याला मनगट डॉक्टर पुढे न्यायचं नाही तपासण्यासाठी, त्याने एवढा ताळेबंद पाळा. खरंच पाळण्यासारखा आहे, गरजेचं आहे. कोण निरोगी राहतो? अश्विनी कुमार पक्षाच्या रूपाने विचारतात आणि उत्तर देतात चरक मुनी. काय उत्तर दिलं पहिलं? मितभूक. मितम भुंगते इति मितभूक. मित शब्दाचा अर्थ आहे थोडे. जो कमी आहार घेतो तो निरोगी राहतो. कमी घ्यायचा म्हणजे किती घ्यायचा? जेवण करत असताना पोटाचे 4 भाग करायचे. चाकूने नव्हे, मनाने. मनाने 4 भाग केल्यानंतर 2 भागात अन्न टाकायचं, एका भागात पाणी टाकायचं आणि 1 भाग रिकामा ठेवायचा. उभ्या हयातीत त्याला रोग होणार नाही. याला म्हणायचं मितभूक. पण आपण 4ही भागात अन्नच टाकतो. पाणी टाकायला जागाच राहत नाही. अखेर शेवट आपल्याला बेड सुद्धा भेटत नाही. कोरोनाच्या काळात काहींना बेड भेटले नाही, घरून खाटा घेऊन गेले काय काय. आणि म्हणून ज्याला आरोग्य चांगलं ठेवायचंय त्याने मितभोग, कमी आहार घ्यायचा. विठ्ठल मितभोग. अरुक. कोण निरोगी राहतो? मितभोग. कमी जेवणाला निरोगी राहतो. कोण निरोगी राहतो? अश्विनी कुमारने विचारलं. चरकाने दुसरं उत्तर दिलं. हितभोग. हितभोग म्हणजे हितकर आहार घेणारा निरोगी राहतो. आपण दिंडीला आल्यानंतर जे मुरमुरे खातोत ना, ते रस्या हा, स्निग्धा हा, स्थिरा हा, रुद्या हा, याच्यात कुठंही बसत नाही. उलट ते खाणाऱ्यालाच बसावं लागतं. आहार घेत असताना आपण जे गमेलभर मुरमुरे खातो त्याच्यातून जी ऊर्जा भेटते ती 4 बदामातून भेटते. आता ते सगळ्यांना सुलभ आहेत का दुर्लभ आहेत हा भाग गौण आहे. परंतु माणसाने हितकर खात जावं. हितकर. आळंदीमध्ये जशी आमची वारकरी शिक्षण संस्था प्रसिद्ध आहे तशी आळंदीत वेदव्यास प्रतिष्ठान प्रसिद्ध आहे. त्या मुलांना जेवणाचा आहार असा सात्विक असतोय. पण गावरान तुपात घृतकुल्ल्या, मधुकुल्ल्या, घनोचोको, तोंडाला पाणी नका येऊन देऊ, वजनदार आहार ती मुलं वेद पाठ करतात. पण त्यांच्याही पेक्षा आमची विद्यार्थी मधुकरी खातात, गाथा पाठ करतात. विठ्ठल विठ्ठल. आपल्या संस्थेकडे काही वसतिगृह नाही. मग जे धर्मशाळेची माणसं राहायला जागा देतात, मग त्या विद्यार्थ्यांच्या ऋणातून उतराय भरण्यासाठी एखादं कीर्तन केलं तर विद्यार्थ्यासाठी काय बिघडतोय? केवढा उदात्त हेतू आहे. विठ्ठल विठ्ठल. कमी जेवतो निरोगी राहतो. मितभोग. कोण निरोगी राहतो? हितभोग. जो हितकर आहार घेतो तो निरोगी राहतो. तिसरा सांगतात कोण निरोगी राहतो? खाण्याचा ताळेबंद. कोण निरोगी राहतो? सांगतात ऋतभोग. म्हणजे वेळेत जेवतो. ऋत शब्दाचा अर्थ आहे वेळ. वेळेत जेवतो तो एक निरोगी राहतो. कधी जेवावं? सूर्य उदय झाल्यानंतर 1.5 तासाने जेवावं आणि सूर्य मावळतीच्या अगोदर जेवावं. उभ्या हयातीत दुखणं नाही होणार. नाही म्हणजे आम्हाला वेळ नाही. हे बघा, आत्तापर्यंत आपण सगळ्यांना वेळ दिलेली.
आता आपण आपल्यासाठी वेळ दिली पाहिजे. आपलं आरोग्य चांगलं कसं राहील हेही माणसं पाहत नाही. पुण्यासारख्या शहरात आता उशिरा जेवण्याची पद्धत निघाली. हे सुशिक्षिताचं लक्षण नाही, सुशिक्षितच पण पुढे बेकार शब्द लावा, सुशिक्षित बेकारांचं लक्षण आहे. उशिरा जेवणं काय चांगलं आहे का? नगरला एक जाधव डॉक्टर आहेत बघा, जाधव वैद्य, म्हणजे आपले डॉक्टर महाराज आहेत ना, त्यांचेच बंधू आहेत ते, चुलत बंधू. त्यांनी सांगितलं रात्री 10च्या नंतर घेतलेला आहार हा तुमच्यासाठी नसून आमच्यासाठी, म्हणजे तुम्ही लवकरच आमचं रुग्ण होऊन आमच्या दवाखान्यात दाखल होतात. आणि म्हणून वेळेत जेवत चला विठ्ठल विठ्ठल. कमी जेवतो निरोगी राहतो मितभोग, हितकर आहार घेतो निरोगी राहतो हितभोग, वेळेत जेवतो निरोगी राहतो ऋतभोग, खाण्याचा ताळेबंद. आणखी सांगतात अशाख भोग, जो कमी भाज्या खातो तो एक निरोगी राहतो. शिजलेल्या भाज्यांपेक्षा कच्च्या भाज्यांमध्ये गुणवत्ता असते महाराज. पण हल्ली भाज्यांवर एवढी रसायनं मारली जातात. तुम्ही भाज्या खात नसून रसायनच खातात. भाजी कुठली विकत घ्यायची आहे माहिती? भामा भीमा याच्या वरची, चासकामांच्या वरच्या भाज्या विकत घ्यायच्या. नाही मुळा मोठाच्या नदीच्या खालच्या गात, पुण्याच्या खालच्या, असं खालीच जातात. मग काय काळजी करू नका. भाजी विकत घेत असताना कितीही महाग भेटली तरी चालेल, पण ज्या भागातल्या पाण्याचं प्रदूषण झालेलं नाही त्या भागातली घेत चला. फार आता काय आहे, आमच्यासारख्याचे काही विषय नाहीत हे, पण फार गरजेचं आहे. पाण्याचं प्रदूषण आळंदीच्या, ते आळंदीचं पाणीच दिसत नाही, सगळी जलपर्णीच. हो बरं गाढवं नाहीत आळंदीत, नाही तर त्याच्यात पटांगण म्हणून शिरलीच असते आत बघा. ऐका, विषय आपला असा चाललाय, जो कमी भाज्या खातो तो एक निरोगी राहतो. आणि पुढं सांगतात की जो अभूक, अभूक म्हणजे जेवतच नाही, तो एक निरोगी राहतो. म्हणजे घास खात नाही तो निरोगी राहतो. हो मरून जाईल ना, तो मरल पण रोग नाही होणार. प्रश्न काय? निरोगी कोण राहतो? मग त्याचं हेच उत्तर आहे. विठ्ठल विठ्ठल. खाण्याचा ताळेबंद अश्विनी कुमारांनी विचारलाय. काय चरकांचं अबाधित ज्ञान असेल? देवांचे वैद्य अश्विनी कुमाराला, आपलं यांना विचारतात. कोणाला? चरकांना विचारतात आणि चरक मुनी त्यांना उत्तर देतात. हा आहे खाण्याचा ताळेबंद. पाळता आला तर पाळा, नाही तर तयारीला लागा. बर, पुढं सांगतात लेण्याचा ताळेबंद. बऱ्याच जणांचा लेण्याचा सुद्धा ताळेबंद हुकलेला आहे. किती कपडे घालावे, कोणी कोणाचे घालावे हेही कळत नाही महाराज. आणखीन गडी ठेप्यावर आहेत, नाही लक्षात आलं? आणखी गडी ठेप्यावर आहेत म्हणजे गडी गाड्याचेच पोशाख घालतात. आता मला काय म्हणायचंय हे तुम्ही समजून घ्या. बाबा नसते ना, दगड ठेवून उभट्यात पाळी घातली. कोणी कोणाचे कपडे घालतंय. वारीत ज्ञानोबाराच्या दर्शनाला लागलो आम्ही. आम्हाला काय माहिती, माझ्या पुढे एक जीन पॅन्ट टी शर्ट, मागे एक जीन पॅन्ट टी शर्ट. माझा अंदाज हे दोघं गडीच आहेत. अंदाज फसला. पुढची व्यक्ती चुळबुळ करायची. अरे म्हणलं शांत राहा, काय चुळबुळ लावली बाळू? मागची व्यक्ती ओरडली बाळू नाही ती संगीता आहे. जीन पॅन्ट टी शर्ट. हा म्हणलं माझं जरा चुकलंच बरं का, तुम्ही संगीताचे वडील का? नाही नाही म्हणलं मी संगीताची आई माधुरी. म्हणलं दीक्षित का? असला घोळे आहे का लेण्याचा ताळेबंद? विठ्ठल लोकांचा लेण्याचा ताळेबंद नाही. मग लेण्याचा ताळेबंद काय? एकच ज्ञानोबाराची ओवी सांगतो. जास्तीत जास्त अवयव झाकावे हे कुलवान माणसाचं लक्षण आहे. हो आहे का नाही माऊली ओवी? ना तरी कुळवधू लपवी अवयवाची. कुलवान घराण्यातली माऊली अवयव दिसून नाही देणार. मराठवाड्याचा इकडं नाही राहिला, आपल्याकडं मराठवाड्यात आणखीन गोशा पद्धत आहे. मी वैद्यबाबांबरोबर संस्थेत दुसऱ्या वर्षाला असताना सोनपेठला गेलो होतो. वैद्यबाबांचे एक विद्यार्थी तिथं भक्तराजबा बसले. तुम्हाला माहिती असते पांचाळबा, हे जसा महात्मा आहे पखवाजा तसा ते एक महात्माचे भक्तराजबा भोसले, फार वाजवणारे. त्यांच्याकडूनच तरी घरातलं काहीतरी एक मासिक काहीतरी वर्षश्राद्ध असेल. आम्ही गेलो, बाबांचं स्नान झालं. मी दुसऱ्या वर्षात होतो. बाबांचं वस्त्र धुवायला लागलो. ते पाटील म्हणले महाराज धोतर धुवू नका महाराजांचं. म्हणलं अहो मी रोज धुतो. म्हणलं मग कोण पाटील घरी? आईसाहेब धुत्याला का? म्हणले पाटली ना नाही धुणार. हा म्हणले काय धोतर ठेवून घ्यायच्या विचारात आहे काय? त्याले महाराज आमच्याकडं परीट समाजाच्या बाया धुणं धुण्यासाठी आहेत म्हणले, पाणी वाहण्यासाठी कोळ्याची माणसं आहेत. खरंच पाटील शब्द किती वजनदार आहे. मराठवाड्यातल्या पाटलांना पाहून सांगावं महाराज.
मराठवाड्यात पाटील खरंच वजनदार आहेत. बऱ्याच जणांनी तिकडे सप्ते बी पाटलांच्याच हातात येतं म्हणून काही नाही पाटील नाव लावून घेतलंय तारखा भेटावं म्हणून. काहींचे आडनाव ते नाही पण लावून घेतलेत काही नाही. खरंच मराठवाड्यातले पाटील वजनदारच आहेत महाराज. इथं बरेच मराठवाड्यातले माणसं आहेत महाराज. खरंच मराठवाड्यात पाटील येतं मला सांगायचं काय लेण्याचा ताळेबंद माऊलीने एकाच ओवीत अर्ध्याच ओवीत सांगितला. ना तरे कुळव धोलपवे अवयवाते अवयव झाकणे. बस एवढंच. जास्तीत जास्त अवयव झाकून ठेवणं याला म्हणायचं लेण्याचा ताळेबंद. आता तिसरी गोष्ट म्हणजे राहण्याचा ताळेबंद. हाही लोकांकडे तुम्हाला दिसणार नाही. राहावं कुठं हे लोकांच्या राहण्यात समन्वय नाही. लोक म्हणतात महाराज तिकडं रात्री बॅटरी की चमकत होत्या आम्ही तिकडं गेलो तर आमचंच घर फोडलं. चोर लई हुशार असतात माणसं नादी लावून देतात बघा. आम्ही तिकडं गेलो इकडं चोरी झाली त्या वस्तीहून तिकडं गेलो तर तीच वस्ती फोडली. आपला राहण्याचा ताळेबंद नाही. एकत्र आपण राहत नाही. मराठवाड्यात आज सुद्धा सगळा समाज गावात राहतो महाराज. आपल्याकडे माणसं सोयीनुसार राहायला लागली चांगलं आहे पण राहत असताना काही संघटन असावं. कुठं राहावं काय राहावं आपला राहण्याचाही ताळेबंद नाही. काही एकांतात राहतात तर काही लोकांतात राहतात. काही डोंगरात राहतात तर काही बाजारातच राहतात. काही इहलोकात राहतात तर काही परलोकात राहतात. 6 प्रमाण आहेत याला तुकोबरायला. काही एकांतात राहतात. तुका म्हणे आमा एकांताचा वास. 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 ब्रह्मी ब्रह्मानस देऊ सदा. ब्रह्मी ब्रह्मरस देऊ सदा. ब्रह्मी ब्रह्मरस देऊ सदा. ब्रह्मी ब्रह्मरस देऊ सदा. रोजच पुरणाच्या पोळ्या खातात. आज सातारी ठेचा खाऊन पहा कसा. इथे सगळी पुरणाच्या पोळ्यासारखीच माणसं आहेत पण आज ठेचा बी खाऊन पहा. आणि खरंच आहे जीवनात आणि जेवणात ठेचा खाल्ल्याशिवाय कळतच नाही. नाही लक्षात आलं ठेचा खा मग कळत. बर काही मंडळी एकांतात राहतात. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. मग सगळे तिथं राहत नाही काही लोकात राहतात. तुका म्हणे तैसा भला मी लोकात परी तू कृपावंत पांडुरंगा. काही माणसं डोंगरात राहतात घर बांधले डोंगरी. काही माणसं बाजारात राहतात. पॉझिटिव्ह निघालो घर कुठे बाजारात त्याच्याचमुळे निघा. करोनी वस्ती बाजारी. काही बाजारात राहतात. काही इहलोकात राहतात. तुका म्हणे आम्ही इहलोकी भले तुझे जी अंकिले पांडुरंगा. तर काही परलोकात राहतात. तुका म्हणे त्यांचा
वैकुंठ तो ठाव वसती ते. आता सगळ्याची प्रमाण इथं पाठच आहेत. आम्ही वैकुंठ येथे उपकारासाठी आले घरजा असता वैकुंठाशी काय सांगे ऋषिकेशी जावोनी मृत्यू लोकाशी जनभक्तीशी नाविका आज्ञा वंदोन या शिरी जन्मलो नावी याचे उदय. सेना महाराज काही वैकुंठात राहतात म्हणजे राहण्याचा आपला सगळा ताळेबंद हुकलेला आहे. कोणी कुठं राहतं, कोणी कुठं राहतं. मग कुठं राहावं तुम्ही तरी सांगा. तर हेही शास्त्रातच आलेलं आहे. कुठं राहू नये हे अगोदर पाहू आणि कुठं राहावं हे नंतर पाहू. दोन अंगाने आपल्याला चिंतन करायचं. कुठं राहू नये, कुठं राहू नये. 5 गोष्टी जिथं नाहीत तिथं एक दिवस सुद्धा राहू नये. सकाळी गेले दुपारी मागं निघा, दुपारी गेले संध्याकाळी हाला, संध्याकाळी गेले रात्री 12ला निघा. राहू नका तिथं. कुठं 5 ठिकाणी 5 गोष्टी जिथं नाहीत तिथं राहू नये. कुठं कुठं शास्त्रकार सांगतात. धनिक श्रोत्रियो राजा नदी वैद्यस्तु पंचमाहा पंचयत्रण विद्यन्ते न तत्र दिवसम वसेत. शास्त्रकार सांगतात 1 दिवस मुक्काम करू नका त्या ठिकाणी. कुठं ह्या 5 गोष्टी जिथं नाहीत तिथं राहू नका. न तत्र दिवसम वसेत. 1 दिवस सुद्धा राहू नका. कुठं धनिक यत्र न विद्यते. ज्या गावात धनवान माणूस नाही तिथं राहू नये. रात्री डॉक्टरने सांगितलं 1 लाख रुपये भरावे लागतील, खिशात काहीच नाही. मग मनीच नाही, माळेचे मनी वाढावं लागले. काय करणार. हरी 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 करावं लागलं. गावात एखादा तरी धनवान असावा. नुसता फोन केला का पैसे दिले पाहिजे. म्हणजे शेजारच्या गावात आहे ना त्याला तुमचा काय भरोसा आहे. काय भरोसा. गावातल्याला तुमचा भरोसा आहे ना, तर शेजारच्याला काय भरोसा आहे ना रे. शेजारच्या गावच्याला. गावात धनवान असावा. धनिक यत्र न विद्यते. धनवान मनुष्य जिथं नाही न तत्र दिवसम वसेत. आडी अडचणीला पैसे कोण देणार. बा बिड्या काढायला सुद्धा पैसेच लागतात. कोण देणार. ऐका बरं ठीक आहे. पुढं सांगता श्रोत्रिय. ज्या गावात श्रोत्रिय शब्दाचा अर्थ तुमच्या लई डोक्यावरून जाईन सांगतच नाही. जाणता. ज्या गावात जाणता. जाणता राजा वेगळा आणि जाणता जाणता राजा एकच आहे का नाही. तर मूर्ती बिरती एकच होऊन गेले. जाणता राजा कोण. राजा शिवछत्रपती एकच. होतील बहु असतील बहु परी या समहा. शिवाजी महाराज कोणी हात धरायचं नाही महाराज. बर गावात एखादा जाणता असावा. म्हणजे योग्य काय अयोग्य काय, न्याय्य काय अन्याय्य काय, ग्राह्य काय त्याज्य काय, हेय काय उपादेय काय हे सांगाल कोण. गावात एखादा जाणता असावा. बऱ्याच गावात माणसं जाणती नसतात, चटच येडी असतात महाराज. काय त्या गावाचं कल्याण होणार आहे. भिवंडीच गावाची कल्याण जवळची भिवंडी नाही. गावात जाणता असावा. ज्या गावात जाणता माणूस नाही तिथं न तत्र दिवसम वसेत. 1 दिवस मुक्काम करू नका. धनिक श्रोत्रिय राजा. ज्या गावात राजा नाही. राजा म्हणजे गाव कारभारी असावा. आपल्या महाराष्ट्र शासनाने कोरोनाची पहिली लाट ओसरल्या पहिल्या निवडणुका करून घेतल्या ग्रामपंचायतच्या. का प्रलंबित झाल्या होत्या. गावात कारभारीच नव्हती. गाव कारभारी असावा. बर धनिक श्रोत्रिय राजा. नदी. ज्या गावाला नदी नाही तिथं राहू नये. का बरं. शेती करण्यासाठी पाणी कुठून आणायचं. नाही म्हणजे आम्ही बांधारा बांधू. अरे हो पण बांधाऱ्यात पाणी कुठून आणायचं. का सांगायचं कोणाला पाणी टाका त्याच्यात म्हणून. बांधाऱ्यात पाणी टाकायला पाणी तर नदी तर पाहिजे ना. नदीची गरज आहे. विठ्ठल नदी असावी. नदी नाही म्हणजे आम्हाला नाही शेती करायची. अरे जरी तुला शेती नाही करायची शेवटी तुला न्यायचं कुठं. नदीलाच न्यावं लागेल की नाही. आणि मग नदीची गरज आहे बुवा. नदी आहे का तुम्हाला. आहे ना. हा मग राही तर ठीक आहे. नदी. आणि 5वं सांगतात वैद्यस्तु पंचमहा. वैद्य. गावात ज्ञाता वैद्य असावा. त्याला रोगे आयशा द्याव्यावल्ली असा वैद्य असावा. हल्ली असे वैद्य राहिले नाही. त्या बीड भागात एक वैद्य होता बघा माजलगाव तालुक्यात. असा वैद्य होता की निजाम तिथं आले. निजाम जुना काळ. निजाम आला. निजामाच्या पत्नीला काहीतरी दुखणं झालं. आता बघ वैद्याला आता नाडी पाहिल्याशिवाय तर वैद्याला सांगता येणार नाही ना. ते म्हणलं नाही वैद्याने तर निदान करायचं पण माझ्या बायकोची नाडी न पाहता. का बेगमला कोणाचा हात नाही लागला पाहिजे. तुम्ही लय जपत आहे पण त्याचे इतकं नाही.
आता हे समजून सांगावं लागेल का? आणि मग काय वैद्य हुशार असेल हो दिलीप महाराज. वैद्याने सांगितलं फक्त तुम्ही तिच्या हाताला दोरी बांधा, ती दोरी माझ्याकडे द्या. हाताला दोरी बांधली, दोरी दिली हाताच्या हातात. त्याने दोरीवर निदान सांगितलं महाराज की या माईला काय दुखत आहे, आणि त्याने औषध दिलं. 2 दिवसात बेगम टकाटक झाली महाराज. त्याला वाटलं काय ज्ञान असेल, त्याने याची परीक्षाच घ्यायची. परीक्षा घ्यायची म्हणजे काय केलं त्याने, एका घराच्या पलीकडे म्हैस उभी केली आणि म्हशीच्या पोटाला दोरी बांधली आणि त्याच्याकडे दोरी दिली. सांगा तिकडं काय दुखत आहे कोणाचं, काय वैद्य असेल. त्याले काय नाही, 2 वैरणीच्या पेंड्याने 1 बादलीभर पाणी ठेवा पुढं म्हणजे जुळून जा. काय वैद्य. नाही तर आत्ताचे वैद्य. कोरोना जास्तीत जास्त कोणी पोसवला एक मोठी विचाराचीच बाब आहे. सांगलीला आमचा एक वारकरी दवाखान्यात गेला. गेल्यानंतर डॉक्टरने तपासत असताना विचारलं घरची परिस्थिती कसं काय. दुखण्याचा आणि परिस्थितीचा काय संबंध नाही. संबंध काय, तुम्ही कोणाला सांगत कळत असलं तर मला समजून सांगा जरा. ते म्हणले घरची परिस्थिती काय. आमचं ते वारकरी तो ना घरी 50 एकर ऊस आहे. डॉक्टर म्हणले असं पॉझिटिव्ह आहेत म्हणले तुम्ही. हो म्हणले काही सॅम्पल नाही घेतला, अहवाल नाही, काय नाही, तुम्ही तपासणी नाही, काय नाही, बोलायच नाही म्हणजे दाट. आम्हाला कळत ते तुम्हाला कळत नाही. पॉझिटिव्ह आहेत म्हणले. सांगा अकाउंट नंबर, तुमची काही पॉलिसी का म्हणले. आता काय करावं. म्हणलं भलतीच तपासणी उलट सुरू केली. ते वारकरी म्हणला मी घरी जाऊ नका, पप्पेच्या आईला संसर्ग होईल. त्याला बोलू का दाट, मी घरी जाऊन येतो. मग ते गेला घरी. घरी गेल्यावर त्यांनी काय केलं, फक्त फाटके कपडे घातले आणि तोंडाला मास्क लावून आला. हे मास्कमुळं माणसंच ओळखू येत नाही. बरे तुम्ही सगळे मास्क काढून बसले, वारीत लोक मास्क घालून आले. तुम्ही आमच्या जवळून गेले जे हरी नाही घातला. अरे मास्कमुळं माणसंच ओळखू येईना. मास्कचा एक फायदा चांगला झाला काय, नकट्या मुली काटल्या. वा 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 वा, फार सदुपयोग म्हणायचा. मुलगी पाहायला गेले मास्क लावलेलं होतं. म्हणले मास्क काढावं तर संसर्ग होईल. घरी आणल्यावर मास्क काढून नाक पाहिलं तर जणू काही जीपचं बोनेट उचललं. मास्क लावून आला, फाटकी कपडी घातली. डॉक्टर पुढे गेला. डॉक्टरच्या लक्षात आलं नाही हे सकाळचंच गिऱ्हाईक आहे म्हणून. डॉक्टरने पुन्हा तपासताना विचारलं घरची परिस्थिती कसं काय. तेच डॉक्टर. त्यांना घरची, घर कोणाला आहे, राहता कुठं. म्हणजे पुलाखाली नळीत राहता. असं हो. करता काय म्हणजे काय नाही, गावंड्याच्या हाताखाली इटा देतो. असं निगेटिव्ह आहेत म्हणले तुम्ही, निगेटिव्ह. मास्क काढलं म्हणले शहाण्या आरमी सकाळताच आहे. काय चाललंय काय. असे वैद्याच्या गावात हे तालुक्यात राहू नये, त्या तालुक्यात दुसऱ्या तालुक्यात राहायला जावं. भेटल धनिक श्रोत्रियो राजा नदी वैद्यस्तु पंचमाहा पंचयत्रण विद्यन्ते न तत्र दिवसम वसेत. इथं राहू नये. कुठं राहू नये. आणखीन एक श्लोक आहे, सांगू का. एक श्लोक सांगतोच. अनायके न वस्तव्यम न वसेत बहुनायके, बालनायके न वस्तव्यम न वसेत श्रीनायके. पटायचंच नाही पण शास्त्रात लिहिलंय ते लयच तंतोतंत आहे. अनायके न वस्तव्यम. ज्या गावाला नायक नाहीये, नायक नाही, सगळे खलनायकच आहेत, त्या गावात राहू नये. कारण न्याय अन्यायाचा निवाडा कोण करेल. तुकोबर आहे सांगता थाप टाका म्हणू का. भल्या बुऱ्या मारी होता कोणी न विचारी, भली तेथे राहू नये. क्षणे होईल न कळे काय, क्षणे होईल न कळे काय. भल्या बुऱ्या मारी होता कोणी न विचारी, भली तेथे राहू नये. भल्या बुऱ्या मारी होता कोणी न विचारी, भली तेथे राहू नये. क्षणे होईल न कळे काय, क्षणे होईल न कळे काय, क्षणे होईल न
योगायोग घ्या, भामचंद्राला भेटायला भंडारा आलाय. भंडाऱ्या डोंगराचे मालक ज्यांनी भंडाऱ्या डोंगरासाठी स्वतःची जमीन दान दिली, कराळे पाटील. विठ्ठल विठ्ठल तुकोबराय सांगतात, ज्या गावात न्याय करणारा माणूस नाही, भल्यालाही मारी होते आणि बोऱ्यालाही मारी होते. भल्या बोऱ्या मारी होता कोणी न विचारी, भले तेथे राहू नये. भल्या माणसाने न तत्र दिवस मोसेत, अजिबात अनायके न वस्तव्य. ज्या गावाला नायक नाही तिथं राहू नये. मग नायक असावा असावा, पण लय दाट नायक आहे तिथे राहू नये. न वसेत बहुनायके, ज्या गावाला अख्खं गावच कारभारी तिथे राहू नये. कारण कधी कधी गावची जत्रा आणि कारभारी सत्रा, तिथं निर्णय होत नाही. अनेक कारभारी असले तिथं निर्णय होत नाही. निर्णय कसा घ्यावा? आता हे खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यात सप्ते राहतील. मग गावच्या जत्रा राहतात. जत्रा कशी साजरी करायची म्हणून मिटिंग पडते. आता मिटिंग पडल्यानंतर मग आता लय कारभारी म्हटलं का लय अवघड. मग गावातले वारकरी असतात सब मिटिंगला, गावातले दुसरे लोक राहतात. वारकऱ्यांनी सांगावं, आळंदी देहू आपल्या परिसराचं भूषण आहे. आळंदीत वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेवी रचिला, देहूत वारकरी संप्रदायाचा कळस तो का झाला असे, म्हणून आपल्या परिसराचं भूषण आळंदी देहू आहे. मग आपल्या जत्रेत सप्ताह झालाच पाहिजे. एक म्हणले का दुसरे कारभारी उठत येत, आळंदी देहूच आपल्या परिसराचं भूषण आहे का? मग नारायणगाव सुद्धा आपल्या परिसराचं भूषण. ताफा गावात आलाच याला माहिती. नवसेत बहुनायके. मी कधीही सप्त्याचे, आमचे जेवढे सप्ते आहेत मिटिंग लावित नाही. मिटिंगला आलेली माणसं पहिली शिटिंग करून आलेली असतात आणि ते तिथे येऊन फक्त कटिंग करायचं काम करतात. हो, कधीच नाही. आपण मिटिंग लावली, एक एक म्हणला आंबा का दुसरा म्हणतो तुंबा, असं. बहुनायके न वस्तव्यम. अनेक कारभारी तिथं राहू नये. म्हणू का? अनेक कारभारी न मिळती एकाएक. जे नगरीचे लोक भल्या माणसाने तिथं राहू नये. क्षणे होईल न कळे काय. महाराजांचे अक्षर आहेत तुकोबराचे. काय होईल भरोसाच नाही. बर. अनायके न वस्तव्यम नवसेत बहुनायके. श्रीनायके न वस्तव्यम नवसेत बालनायके. काय पटायचंच नाही तुम्हाला, पण शास्त्रात सांगितलंय ते सांगतो. ज्या गावात ज्या परिसराचा कारभार आई साहेबाच्या हातात आहे तिथं राहू नये. का बरं? आई साहेबांविषयी द्वेष नाही, मग कारभारात मंदपणा राहतो. जेवढा गडी तडका फडकी निर्णय घेतो तेवढा आई साहेबाला घेता येत नाही. मला आई साहेब तडका फडकी निर्णय घेतात, पण कोणता? पप्प्याच्या बापाला घराबाहेर काढायचा, दुसरा कोणता नाही. आणि म्हणून श्रीनायके. तरीही या श्लोकाला माझा विरोधच. कसं काय? बाई माणसाच्या हातात कारभार असावा हे आमचं मत आहे. हो, वक्ते महाराजाचं मत आहे असावा. त्यांचाच ऐकलेला श्लोक आहे. असावा, पण तो कारभार भारताच्या बाईच्या हातात असावा. आता हे समजून सांगावं लागेल का? असावा काय? एक एक आई होऊन गेल्या झाशीची राणी. मैं मेरी झाशी नाही दूंगी. आपला अख्ख त्या चिन्नी रान धरून नेलं तरी पाकिस्तान किती सरकलाय. काय होती झाशीची राणी? आशामाईच्या हातात कारभार असावा. जिजामाई काय होऊन गेली.
अहिल्याबाईचा तर तुम्हाला इतिहास सांगायला एक जन्म नाही पुरायचा. गावगाव मंदिर आहेत अहिल्याबाईची, गावगाव अहिल्याबाईंचं काम जाऊन पहा. भारतात सगळ्यात जास्त मंदिरं कोणी बांधली असतील? अहिल्या माता. विठ्ठल विठ्ठल अशा माईच्या हातात कारभार असा, कारण त्या भारतातल्या होत्या. तर सांगायचा भाग असा आहे की सांगायचा भाग असाच आहे. पुढे सांगतात नवसेत बालनायके. आणि ज्या गावचा कारभार पोराच्या हातात आहे, पोरांच्या, तिथे एक राहू नये. काय लिहिलंय हो? कारण का निर्णय हुल्लड होतात, हुल्लड निर्णय घेतले जातात. बरं कुठं राहू नये हे कळालं, राहावं कुठं हे तर सांगा. जगात दोनच ठिकाणं आहेत राहण्याची. एक संतांच्या पायाजवळ राहावं, नाहीतर देवाच्या पायाजवळ राहावं. येणार आहे तिथं मी. सर्वात पहिली गोष्ट संतांच्या पायाजवळ राहावं. फायदा काय? तुम्ही भवसागर तरुल जाल. यासाठी संत पाय हे सेवावे, तरीच तरावे तुका म्हणे, तरीच तरावे तुका म्हणे. पायी पाय पोस ओवनी आवास करीण तेथे, ओवनी आवास करीण तेथे. तुका म्हणे त्यांचे पायी पाय पोस ओवनी आवास करीण तेथे, ओवनी आवास करीण तेथे. तरुण जायचंय का? हो, संतांच्या पायाजवळ राहत. यासाठी संत पाय हे सेवावे. त्यांच्या पायाजवळ राहावं. कसं राहावं? त्यांच्या पाय पुसण्याचं पोत होऊन राहावं. तो का म्हणे त्यांचे पायी पाय पोस होऊन राहे. आम्ही किती मोठे संस्थेचे कीर्तनकार असलो तरी आमच्यापेक्षा सर्वात जास्त किंमत या सीताराम महाराज आहे. का? बाबांचे सगळं आयुर आरोग्य त्यांच्या हातात आहे. बाबांचे पायपोस होऊन राहिले. आमच्यासारखे 50 बोवा वळून या वारकऱ्यावर टाका. विठ्ठल सीताराम भाऊने ठरवलं असतं कीर्तन करायचे, केले नसते. कीर्तन मिशी पळून केले असते. मला एकदा त्यांच्या मिशीचं माप घ्यायचंय जरा. पण बाबांसाठी संपूर्ण आपल्या कीर्तनावर, आपल्या सगळ्या अभ्यासावर, सगळ्या गोष्टीवर तुळशीपत्र ठेवलं. बाबांच्या तुका म्हणे त्यांचे पायी पाय पोस. सीताराम भाऊ आपण गप्पा मारीत बसलो. सीताराम भाऊ थांबा थांबा पाणी घेणार. आपण तुम्हाला तहान लागली? नाही, बाबाला तहान लागली. बाबांची तहान सीताराम भाऊ लागत, बाबांची भूक सीताराम भाऊ लागत. विठ्ठल शिकून कीर्तनकार लय होते, शिकून सेवा करणारा कोणी आज? सेवा केली पाहिजे. तो का म्हणे त्यांचे पायी पाय पोस. एवढं जरी म्हणलं तर त्याला किती आधार येईल? आगे कोणी म्हणे आलो पुढं त्याने किती तया बळ चढे. आधार बी दिला पाहिजे मला. तो का म्हणे त्यांचे पायी पाय पोस. पाय पुसण्याचं पोतं व्हावं. पोतं अंगणातही नसते, घरातही नसते, नेमदारात असते बघा. त्यांच्या पायाचं पायपोस व्हावं. का बरं? त्यांच्या पायाचे रजक्कन त्याच्यावर पडतात. वा, संतांच्या पायाचे रजक्कन सामान्य समजू नका. तुका म्हणे निवेतनु रजक्कणू लागता. त्यांच्या रजक्कणाची इच्छा देव इच्छिरज चरणीची माती विष्णू जोडी कर. वाथा रजवंदी हर. विष्णू जोडी कर माथा रजवंदी हर. चरणीचे रजवंदी शुळ पाणी. संतांचे रजक्कण एवढे कसे पवित्र? ते ज्या वाटेने जातात ना ती वाटच पवित्र आहे. संत कोणत्या वाटेने जातात? तुम्ही आम्ही प्रवास करतो, तेही प्रवास करतात. पण तो त्यांचा प्रवास पंढरपूरच्या दिशेने, तुमचा आमचा प्रवास सासूरवाडीच्या दिशेने. तुमचा बर. संत पंढरपूरला जात असताना पंढरपूरचे रजक्कन त्यांच्या पायाला असतात. मग आमच्या सासूरवाडीच्या रजक्कनात आणि पंढरपूरच्या रजक्कनात फरक काय? फरकच आहे. कसं काय?
पंढरपूरचे रजक्कन मागच्या जन्माचे ऋषी मुनी आहेत, ऋषी मुनी. महाराजांचा अभंग आहे. होईन खडे गोटे चरण रजसाने मोठे. कुठले? पंढरीच्या वाटे संत चरणी लागेन. संतांची रजक्कन त्यांची जी पायपोस आहे ती पायपोस व्हावी, त्यांचे रजक्कन अंगावर पडतील. बर चरणीचे रज लागती अंगास तेने बेताळीस धरती. वा. आणि मग संतांच्या पायाजवळ राहावं एक, किंवा देवाच्या पायाजवळ राहावं. जगद्गुरु तुकोबाराय सेवे करता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात राहणे ते पाया पाशी, 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 पाया पाशी, राहणे ते पाया पाशी, राहणे ते पाया पाशी. आणि करसी विठुनी, 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 आणि करसी विठुनी. ऐसा धीर देई मना, ऐसा धीर देई मना. आणि करसी विठुनी, आणि करसी विठुनी, धीर राहू नये. आपण हे पाहिलं. मग कुठं राहावं तर तुकोबाराय सांगता संतांच्या पायाजवळ राहावं किंवा देवाच्या पायाजवळ राहावं. राहणे ते पायापाशी. असं देवाच्या पायात वैशिष्ट्य काय आहे? प्रत्येकाच्या पायाचा पायगुण आहे. देवाच्या पायाचा पायगुण तुकोबाराय सांगतात चरणाचा महिमा हा तो तुझ्या पुरुषोत्तमा. काय महिमा आहे? अंधपारिखी मानिके बोलाविषयी स्पष्ट मुके. आंधळा मनुष्य माणिक रत्नाची पारखी करील. आता काय कमाल झाली? कोण? आंधळा कशाची? माणिक रत्नाची पारखी करील. कोण? कोणाच्या प्रसाद? हा भगवंताच्या पायाचा प्रसाद. बोलाविषयी स्पष्ट मुके. मुका मनुष्य धडधड धडधड बोलतो, स्पष्ट बोलतो. बऱ्याच जणांना स्पष्ट सुद्धा बोलता येत नाही, स्पष्ट शब्द सुद्धा म्हणता येत नाही. आणि म्हणून माझं असं स्पष्ट म्हणणं आहे, स्पष्ट जरा अशुद्ध झालं, हे अशुद्धच झालं. अशुद्ध शुद्ध स्पष्ट एक बोल सुस्पष्ट बोलावा, हे चुकीचं म्हणते लोक. ऐका, भगवंता काही लोक भगवंताच्या पायाचा पायगुण अंधपारिखी माणिके बोलाविषयी स्पष्ट मुके. आणि म्हणून देवाच्या पायाजवळ राहावं. आपला पायगुण चांगला नाही. एवढं महाभारताचं युद्ध घडलं, कोणाचा पायगुण? भांजे. मी प्रॅक्टिस करतोय पण मला ते येई ना. शकुनी मामाचा पायगुण. भगवान प्रभू रामचंद्राला वनवासाला जावं लागलं, कोणाचा पायगुण? मंथरा. रावण चारी वेद पाठ होते, ब्रह्मदेवाला म्हणून दिले होते त्यांनी. वेद पाठी होता रावण. संपूर्ण रावणाच्या राज्याचा नायनाट झाला, कोणाचा पायगुण? शूर्पणखा. गावगाव त्या काळात एक एक होत्या. मग कंस मामा सुद्धा एक एकच होते त्या काळात. सांगायचा भाग असा आहे, आपला पायगुण कोणाचे पाय घराला नाही लावीत जाव. काहीचा पायगुण असा असतो, ती गावात भेटली ना तिकडच खाना नारळाने ओटी भरायची पाठवून. काही लोकांना ना चला घरी, कशाला चला घरी. त्याला घरी आणलं का नाही तुमचा पोरग तुमच्यातून वायली निघालं तर पैनच देतो. काहीचा पायगुण चांगला नसतोय, देवाचा पायगुण चांगला आहे. पायाचा चरणाचा महिमा हा तो तुझ्या पुरुषोत्तमा. अंधपारिखी मानिके बोलाविषयी स्पष्ट मुखे. म्हणून देवाच्या पायाजवळ राहावं. मग राहू आम्ही, तसं नाही.
त्याचं पथ्य सांगितलंय. हो, अनिका रसी विटोनी त्याचं पथ्य. देवाच्या पायाजवळ तसं राहू नका, पथ्य पाळून राहा. जो पथ्य पाळत नाही तिथं रोग पोसतो. ज्याने दिव्याचा द्वेष केला तिथं अंधार पोसतो. ज्याने विवेकाचा द्वेष केला तिथं अहंकार पोसतो. ना तरी पथ्य द्वेषिया ज्वरू, दीपद्वेषिया अंधकारू, विवेक द्वेषिया अहंकारू पोषोनी, असे ज्ञानोबा म्हणतात. ज्याने विवेकाचा द्वेष केला तिथं अहंकार पोसतो. ज्याने दिव्यांचा द्वेष केला, दिवे विझवा, दिवे विझवा, काय सापडायचं तुला इथं? काय दिसायचं? काहीतरी दिसेल का? अंधार पोसतो. ज्याने पथ्याचा द्वेष केला तिथं रोग पोसतो. रोग बाहेरून येत नाही, रोग शरीरातच असतात. मग ते वाट पाहतात अपथ्याची. ना तरी ज्वरू धातुगतू अपथ्याचे मिष पाहतो, बरोबर आहे म्हणतात. रोग शरीरातच असतात. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. मग ते निरोगी ना आम्ही रोगी का? तो पथ्य पाळतोय, तुम्ही पथ्य पाळत नाही. ना तरी ज्वरू धातुगतू अपथ्याचे मिष पाळतो. रोग मोठा का पथ्य मोठं? पथ्य पाळणं मोठं आहे, रोग मोठा नाही. तुम्ही पथ्य पाळा. काम असलं तर गावाचा, ह्या गल्लीने हिंडत येत, त्या गल्लीने हिंडत येत, निघाले पॉझिटिव्ह. इकडं कसं आहे, सहज आलतो. वैद्य बाबा म्हणायचे सहज याल, तू काय वार आहे का? वार येतं व सहज आला शीतळ शांतीचा. ठीक आहे. आणि म्हणून पथ्य पाळावं. देवाच्या पायाजवळ राहा, पण तसं राहू नका. मग पथ्य पाळून राहा. भगवंताच्या पायाजवळ राहायचं असेल अनेक रसाला विटावंच लागेल. एकदा राजहंसाचा थवा उत्तरेतून दक्षिणेकडे चालला. इथं दिशा सांगता का? इकडे उत्तर आहे ना. उत्तरे सिद्धेश्वर देवो खेटक ग्रामी भागीरथी. आजच गेलतो आम्ही तिथं. उत्तरेतून दक्षिणेत राजहंसाचा थवा चालला. एका गावातून पुढे जात असताना त्यांनी पाहिलं तर काही कावळे गावाच्या बाहेर चोचा मारत बसले होते. असं वाईट वाटलं. राजहंसाला खाली उतरले. हे अरे काय खाता? हे 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 खाता? हा आमच्या पक्षी जातीचा अपमान आहे. म्हणजे माणसाला जातीच लय अभिमान असतोय. तू का म्हणे अस्सल जाती, जातीसाठी हो, 10 जातीपाशी जाती. आणि मग खाली उतरले. हे खायचं नाही. मग कावळे म्हणले खायचं काय? आम्ही जे खातो ते आता आम्ही तुम्हाला खायला देणार. हो हो. तुम्ही काय खाता? गाथ्यात लिहिलंय कावळे ढोपरा कंकर तित्तरा राजहंसा चारा मोतियाचा. आम्ही राजहंस आहोत, मोती खातो. गाथ्यात लिहिले. गाथा नाही वाचला? कावळे म्हणले गाथा वाचला असता तर कावळे काय झाला असतो. बरं ठीक आहे. मग ते राजहंसा चारा मोतियाचा लिहिलाय त्याच्यात पहा. बरं ठीक आहे. मग आजपासून हे खायचं नाही. चला आमच्या बरोबर. कुठं? मानस सरोवरात तुम्हाला मी मोती खाऊ घालतो. मग कावळे म्हणले तसं नाही, मिटिंग घ्यावं लागेल. भाऊबंदाला विचारल्याशिवाय आम्हाला काही निर्णय घेता यायचा नाही. मग भाऊबंदाची मिटिंग झाली. मग हे बघा मंडळी, एक कावळा म्हटला आपण जे आहार घेतो हा निंद्य आहार आहे. वंद्य आहार घेण्यासाठी आपल्याला आमंत्रण घेऊन पक्षश्रेष्ठी नाही पक्षी श्रेष्ठी आलेत. पक्ष्यांमध्ये ते श्रेष्ठ आहे. ते आपल्याला आमंत्रण घेऊन आलेत. ते आज तिकडे मेळावा होता ना, त्याच्यामुळे तो शब्द आला. पक्षी श्रेष्ठी आलेत. बरं, म्हणून आपल्याला तिकडं जायचंय. चलायचंय का? मग बहुमताने ठराव पास झाला. पण एक कावळा उठला. तो म्हणला असं कसं? मग आपण तिथं गेल्यानंतर स्वयंपाक तयार आहे नाही, डबे बांधून घ्या. खायला काय निघालेत? मोती. काय घेऊन चाललेत? शेणाच्या गोळ्या. प्रत्येक कावळ्याने 2-2 चोचीत गोळ्या घेतल्या. चोचीत 2-2 गोळ्या घेऊन निघाले. गेले. तिथं राजहंसाने मोत्याचा चारा काढला आणि त्यांच्या पुढे टाकला. कावळे खायचे, पण त्यांची चेहरे पडलेली होती. राजहंसाच्या लक्षात आलं. आणि मग राजहंसाने कावळ्यांच्या डोक्यावर हात फिरवला. सोन्या हो, ज्याला मोत्याचाच आस्वाद घ्यायचा आहे ना, त्याने पहिल्या गोळ्या टाकल्याच पाहिजे. बरेच जणांना मोत्याचा आस्वाद घ्यायचा पण पहिल्या गोळ्या घेऊनच येतात. आता काय करा? इथं ज्याला आस्वाद घ्यायचा त्याने पहिल्या गोळ्या तिकडच टाकल्या पाहिजे. विठ्ठल तसं ज्याला देवाच्या पायाजवळ राहायचंय तो अन्य रसाला विटलाच पाहिजे. अनिका रसे विटोनी. अनेक रसाला जर विटलो नाही तर काय होतं? ते रस आपल्या पदरात मरण बांधतात. मरण. अनिका रसे मरण गाठी येणे तोटी संसारे. येणे तोटी
संसारी येणे तोटे संसारी तोटे संसारी तुटे संसारे मरणे गाठी येणे तुटी संसारी येणे तुटे संसारी येणे तुटे संसारे संसारे हे सारं गप्प बसावच्या डोक्यावर नाही मांडवून जात ते गेली चाल पुढे हे सगळे पथ्य तुमचं भाग्य आहे. संस्थेचे गुरुजन तर तुम्हाला भेटले पण विद्यार्थी सुद्धा भेटले. अनेका रसे मरण गाठी इतर रस जर सेवन करत बसला पदरात मरण पडतंय येणे तुटी संसारे आणि म्हणून इतर रसाला विटावं. कशाला विटावं? संत वाङ्मयात सप्तविट प्रकरण आलंय. 7 गोष्टीला विटावं. मोजा मी म्हटलं का तुम्ही 1 म्हणायचं 2 म्हणायचं. विषयाला विटावं 1 बर. प्रपंचाला विटावं 2 रंगाला विटावं संगाला विटावं कर्मफळाला विटावं समाधीला विटावं जाणीवेला विटावं. 7 सप्तविट प्रकरण. विषयाला विटावं आत्मसुखाची आ गोडिया बोला विटे जो का सकळा विषया विषयाचा वीट यावा माणसाला. वाह सुंदर. बर. प्रपंचाला विटावं विटले हे चित्त प्रपंचापासून. रंगाला विटावं रंग तो का म्हणे बाह्य रंगा जो विटला आंतरे निवाला ब्रह्मरसे. संगाला विटावं सर्व संगी विटाला. आणखी कशाला विटावं? कर्म फळाला विटावं. कर्म करावं पण कर्म फळाचा अभिलाष धरू नये. ज्ञानोबराय म्हणतात आणि आत्मयोगे अथिला जो कर्म फळाशी विटला घर रिघोनी वरिला शांती जग्या. त्याच्या घरात शांती येते आणि त्याला माळ घालते. कोण? जो कर्म फळाला विटलाय महाराज. वा सुंदर. पुढं सांगतात समाधीला विटावं तेने लाभे विटे समाधीशी श्री गुरुचे उच्चिष्टे लाहेचही अवचटे तेने लाभे विटे समाधीशी. जाणीवेला विटावं तो का म्हणे जो विठ्ठला जाणीवे सरे आयशी आयशी याने भेटती ते साधू. या गोष्टीला विटावं देवाच्या पायाजवळ राहावं. एवढ्याला विटायचं? हो. आमचं अंग थरथर थरथर कापतय. त्याच्यासाठी सात्विक धैर्याची गरज आहे. तुकोबारा म्हणतात देवा तेवढं पदरात आमच्या टाकाच अभंगाच्या दुसऱ्याच्या. ऐसा धीर देई मना ऐसा धीर देई मना ऐसा धीर देई मना ऐसा धीर देई मना
हरी विठ्ठल ज्ञानदेव रहा नेते पायापाशी आणि का रसी विटोनी आयसा धीर देई मना नारायणा विनवितो. एवढं सोडण्यासाठी काही धैर्य लागतं. तुकाराम महाराज म्हणतात देवा हे धैर्य तुम्ही आमच्या पदरात टाका. लोहाराच्या ऐरणीवर एक बनावट हिरा ठेवला आणि एक ओरिजिनल हिरा ठेवला आणि वरून लोहाराचा घण टाकला. टाकल्यानंतर जो कुचकामी हिरा असतो करणीचा होय चोरा बनावट हिरा असतो तो फुटून जातो आणि जो वचनदार हिरा असतो ओरिजिनल हिरा असतो तो मात्र घाव टाकला तर हिरा ठेवेता ऐरणी वाचे मारिता जो घनी. तो का म्हणे तोची हिरा घन गाही निवडे पुरा आणि त्याला किंमत भेटते. तोची मोल पावे खरा. जो बनावट हिरा असतो त्याला भेटत नाही. काय कारण बरं? याला या हाही दिसायला हिराच होता हाही दिसायला हिराच होता याला किंमत भेटली आणि याला का नाही भेटली? त्याचं कारण एक आहे लोहाराच्या घनाखाली एकाने धीर धरला आणि एकाने धीर सोडला. जो धीर धरतो त्याला हिरा म्हणतात जो धीर सोडतो त्याला हिरामन म्हणतात. इथले सोडून हो हिरा कोणता की जो धीर धरतो. विठ्ठल विठ्ठल धीरा विन कैसा होतो हिरा. धैर्य दिलं का माणसाला हिऱ्यासारखी किंमत भेटते. धैर्य असणं गरजेचं आहे म्हणून देवा तेवढं धैर्य आमच्या पदरात टाका. आयसा धीर देई मना नारायणा विनवितो. देवाला तेव्हा तुला एवढी विनंती आहे. आणखीन एक अनिका नाश कारणा अंतरितो तुझा वास. देवा तुम्ही माझ्या हृदयात येऊन राहा आणि माझ्या हृदयात येऊन राहून अनिका नाश कारणा. कारण शब्दाचा अर्थ होतो आज्ञा. अन्य जे असलेलं जे कारण आहे अज्ञान आहे जे कार्याला प्रसवतं त्या अज्ञानाचा नाश करा. तुका म्हणे शेवटीचे वाटे साचे राखावे. आणि शेवटच्या समयी मात्र तुम्ही आमचं रक्षण करा. शेवट तो होतो तुझी याने गोड. शेवटचा दिस गोड व्हावा. शेवट तो भला. शेवटीचे गोड तेची खरेगा. म्हणून सात जोडी शेवटी गोड घास. आणि म्हणून तुका म्हणे शेवटीचे वाटे साचे राखावे. आयसा धीर दे मना नारायणा विनवितो. आपली वेळ संपलेली आहे. समस्त ग्रामस्थ भामचंद्र डोंगर परिसर आणि या परिसरातील पंचक्रोशीतील वारकरी एकत्रित येऊन भामचंद्र डोंगरावर उत्सव साजरा करतात. अनेक दिवस असं वाटायचं भंडाऱ्यावर उत्सव होतो, घोरड्यावर महाशिवरात्रीचा, भंडाऱ्यावर माघ शुद्ध दशमीचा. आणि म्हणून भामचंद्रावर होणं गरजेचं होतं. काही गोष्टी होण्यासाठी काही काळ जावा लागतो. कालेन परिपच्यन्ते कृषिगर्भादयो यथा. जगद्गुरु तुकोबरायांनी या परिसरातील भूमिपुत्रांच्या मनामनात एक संकल्पना स्फुरण केली आणि त्या संकल्पनेचं साकार रूप म्हणजे हा उत्सव. बा किती मांडवाच्या बाहेर माणसं चालली, तेव्हा का माणसं बाहेर उभी आहेत बघा. हो म्हणजे हे सर्व वैभव
लोकांची तुकोबराम महाराजांवर श्रद्धाच आहे मला. फक्त लोक वाट पाहत होतं कोणीतरी नेतृत्व करा, आणि ते नेतृत्व तुम्ही केलं. युवकांनी तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. आणि नेतृत्व करत असताना सुद्धा दिशा चांगली भेटली. ज्याला दिशा चांगली भेटती त्याला दशा चांगली भेटते. ज्याला दिशा भेटत नाही त्याला दशा नाही अवदशा भेटते. आणि तुम्हाला दिशा ज्यांच्यामुळे भेटली त्यामुळे सर्व कीर्तनकाराचे श्रीगुरु सद्गुरु मारुती बाबा कुरेकर. आणि मारुती बाबांना जे अभिप्रेत आहे असा सप्ताह व्हावा असे म्हणणारे, असे वाजवणारे. काय वाजवतेत? दोन्ही हाताने वाजवतेत. आदरणीय तुकाराम बापांच्या म्हणायला सुद्धा आमची महाराज, आमचे ते बाळ आहे बघा 2 नंबरचं संस्थेत 1 नंबर आलाय त्या बाळाचा. जोरदार टाळ्या वाजा. उपारण्यावाला बाळ, तांबड्या उपारण्यावाला. ते पलीकडं बाळ कोकिळा खाल्लेली त्यांनी मागच्या जन्मात. सगळी म्हणायला चांगली बाळ येतं, चांगली हुशार येतं, चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही नियोजन चांगलं, बाबांना आवडल असाच परमार्थ करा. आपला परमार्थ मालकिनीने गावाला आवडल असं राहा का मालकाला आवडल असं राहा. गावाला आवडत आहे म्हणून वांग केलं, अगं हो, पण मालकाला ते पथ्य सांगितलंय ना, आणि त्याला काय होतंय खायला. आता कमाल झाली. मालकिनीने मालकाला आवडल तसं राहावं, गावाला आवडल तसं राहा. तसं तुमचा सगळा परमार्थ संस्थेला आवडल असा असावा, गुरुजनांना आवडल. काय वैभव आहे महाराज. इथं वर एक साधू राहतात, काथापाठी त्यांचा काय ना, विश्वनाथ बाबा. खरोखरच विश्वनाथ. बोलणंच नाही, प्रमाणानेच बोलायचं. प्रमाण त्यांच्या बोला, प्रमाणाने बोलायचं. खाली एक बाबा राहते, त्यांचं नाव नामदेव बाबा. जीव ओळून टाकावा असे 2 माणसं आहेत महाराज. एका जिल्ह्यात एखादा साधू असतो, एखादा. तुमचं काय भाग्य आहे, वर एक साधू, खाली पायथ्याला एक साधू, आणि तुमच्या घरी सुद्धा एक साधू येतात. बाबा महाराज वय वय भाग्यवान आहे तुम्ही, भाग्यवान. असं भाग्य कोणाला नाही महाराज. आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे निधान हे वाचे सापडले. हे जसं तुकोबरायांचं. आणि केवढी परमार्थिक स्नेह मंडळी बघा. भांडारा डोंगरवाली माणसं आली, आमचे नाणेकर दादा, अमृता भाऊ, शंकर महाराज मराठे, हे सगळी वजनदार माणसं आहेत महाराज. तुमच्या कामाचं कुशलता पाहून जाणती माणसं आता इकडं आकर्षित होऊ लागली. एक दिवस या सप्त्याचा महोत्सव हो, हीच तुकोबरायच्या चरणी प्रार्थना. पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, पुंडली कवरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पुंडली कवरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, माऊली 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 महाराजांचं भजन करा. तुकाराम 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 तुकाराम, टोळी टोळी टोळी, तुकाराम तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, ओ तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, ओ तुकाराम काही साधक राहतात. नामदेव बाबा वर विश्वनाथ बाबा, काही गाथा पाठ ज्ञानेश्वरी पाठ करणारी माणसं आहेत. आपल्याच्यानी पाठांतर मला नाही वाटत, माझ्याच्या नाही, तुमच्याच्यानी तर होणारच नाही, खात्रीने सांगतो, आमच्याच्यानी होणार नाही. पण जे पाठांतर करतात त्यांना आपण काही सहकार्य केलं पाहिजे. त्यांना काही पैसे लागत नाही मला, पैसे कोणालाही लागत येतात, त्यांना लागत नाही. त्यांना वेळच्या वेळी जेवण दूध भेटावं, कारण पोषक आहार आहे. पाठांतरासाठी बुद्धी तल्लक झाली पाहिजे. जे सधन आहे देवाने दिले महाराजांनी आपल्याला, सत्कार्याला हात लागावा. विद्यार्थ्याला कोणाला बदाम खाल्ले का बुद्धिमत्ता चांगली होती बघा. काजू खाल्ल्यानंतर
चांगला आहार भेटावा, त्यांना सहकार्य, पाणी नसलं पाणी तिथं आलं पाहिजे, लाईटची व्यवस्था असली पाहिजे. आता ते जुन्या काळात होतं जंगल में मंगल, स्वच्छतागृह व्यवस्थित असं हे काय सोय बी असली पाहिजे ना. आपली जर अक्षर संतांची पाठ झाली पाहिजे. आपल्याच्याने होत नाही ना सोयी. ज्याला गाय पाळणं होत नाही त्याने गोशाळेला मदत द्यायचं. ज्याला गाथापाठ होत नाही त्याने गाथापाठ करायला मदत केली पाहिजे. ज्ञानेश्वरी पाठ करायला मदत केली पाहिजे. साधकांना काही कमतरता होऊ देऊ नका. या भगवान श्रीकृष्णाच्या राज्यातून ज्यावेळेस साधू निघून गेले, माग सगळ्या यादवांचा नायनाट झाला. नायनाट. आणि म्हणून हे साधक इथं राहतील कसे, जास्तीत जास्त साधक कसे राहतील, त्यांना आपण काय लय बी सोय नाही द्यायची, पण मापात अशी वजनदार द्यायची की बस त्याचं सुंदर आपण करोनी चिंतन करवावे आणि का दुसऱ्यालाही करवावं. तो या झाला लोकांना अवजगी. जे मधुकरी वाढतात या साधकांना, जे सहाय्य करतात, तो का म्हणे आईशे परोपकारी, त्यांच्या पायावरी डोई माझी. बाबांच्या चरणावर सेवा समर्पण, सेवेला पूर्ण वेळा सांगायचं. विठ्ठल जय